तो लेट्स से हमने पेज 3 पे एक स्लाइसर लिया है, कुछ भी स्लाइसर, जैसे क्वार्टर का स्लाइसर लिया मैंने। यहाँ पे मुझे वो दिखा रहा है क्वार्टर 1 2 क्वार्टर 3 4 ऐसे दिखा रहा है, ठीक है। और यहाँ पे मेरा कुछ भी विजुअलाइजेशन है, जैसे एक पाई चार्ट जो मुझे ठीक है, ये एक विजुअलाइजेशन मुझे दिखा रहा है स्लाइसर्स। और इस पर्टिकुलर पेज पे मैं अगर कुछ सेलेक्ट करता हूँ क्वार्टर्स, तो वो क्वार्टर का सिलेक्शन इस पर्टिकुलर विजुअल में पास हो रहा है। अभी रिक्वायरमेंट मेरी ऐसी है कि ये जो विजुअल का जो सिलेक्शन है मेरा, लेट्स से पेज 4 पे कुछ और विजुअल्स है, लेट्स से यहाँ पे एक डोनट चार्ट है और ये मुझे टोटल प्रीवियस का दिखा रहा है, लेट्स से कैटेगरी का। ठीक है, ये मेरा रिटर्न्स का वैल्यू दिखा रहा है। अतः अभी मुझे सब मान लो कि ये पेज 3 का जो सिलेक्शन है ये इस वाली पेज पे भी चाहिए, तो एक तो मैं क्या कर सकता हूँ, ऐसा सिमिलर एक जो स्लाइसर से ये यहाँ पे क्रिएट कर सकता हूँ, राइट। मैंने लेट्स से यहाँ पे भी एक स्लाइसर्स क्रिएट कर लिया, मैंने फील्ड कौन सी ली थी, ये लिया था ना, नहीं ये नहीं लिया था, QTR करके था, ये था क्या, ये था, राइट। ठीक है, अभी इस पर्टिकुलर पेज में देखो, पेज 3 पे मेरा क्वार्टर 2 सिलेक्टेड है, लेकिन पेज 4 पे भी यहाँ पे कुछ भी सिलेक्शन नहीं है। अभी ये इंडिविजुअल स्लाइसर है एक दूसरे के साथ, मैं यहाँ पे Q1 सेलेक्ट कर सकता हूँ, यहाँ पे Q4 सेलेक्ट कर सकता हूँ, और पेज 3 पे Q2 ही रहेगा जो मैंने क्वार्टर सेलेक्ट किया हुआ है। तो अभी ये जो स्लाइसर सिलेक्शंस है, ये अगर मुझे पास करना है पेज 3 से पेज 4 पर, तो मैं क्या करूँगा, जैसे मैंने तो लेट्स से मैंने पेज 3 वाला जो मेरा स्लाइसर्स है ना, ये पेज 4 कोई भी एक स्लाइसर सेलेक्ट कर लो, इसको सेलेक्ट किया, सिंक स्लाइसर पे मैंने क्लिक किया, तो अभी मुझे क्या दिखा रहा है, मुझे पता है कि ये जो वाला स्लाइसर है मेरा क्वार्टर का, ये पेज 3 पे भी है, पेज 4 पे भी है। इसकी विजिबिलिटी यहाँ पे देखो, विजिबिलिटी मतलब ये मुझे उस पेज पे शो करना है कि नहीं करना है। अगर शो नहीं करना है तो इसको आप निकाल सकते, जैसे मैंने अगर इस पर टिक मार्क निकाल दी तो ये पेज 3 से निकल जाएगा, लेकिन स्लाइसर्स वहाँ पे है, बस उसकी विजिबिलिटी गायब है। ठीक है, मैं इसको विजिबल कर रहा हूँ, और ये जो सिंकिंग का जो है इसको टिक कर रहा हूँ दोनों को। अभी क्या हो रहा है, तो मैंने इसको देखा, लेट से देखा, अभी ये यहाँ पे क्वार्टर 2 का उसने बाय डिफॉल्ट ले लिया पेज 3 का। अगर मैंने यहाँ पे Q3 किया तो पेज 4 में भी वो Q3 लेगा। लेट से मैंने पेज 4 पे Q1 लिया तो पेज 3 पे भी वो 1 लेगा। समझे सिंक स्लाइसर वैभव? यस सर, यस सर। यस सर। ठीक आहे, ते KPIs बनवायला लावली होती मी, ते बनवलेत का KPIs? ठीक है, तो ये यहाँ पे हमने मंथली ऑर्डर क्वांटिटी का एक KPI बनाया था। लेट से हम एक और KPI बनाते हैं मंथली रिटर्न के लिए। तो उस विजुअल को मैंने कॉपी कर लिया,
इंस्टेड ऑफ ऑर्डर क्वांटिटी एंड टोटल ऑर्डर क्वांटिटी प्रीवियस ईयर, मैं यहाँ पे क्या पुट कर रहा हूँ, रिटर्न क्वांटिटी पुट कर रहा हूँ। वैल्यूज के सेक्शन में टोटल रिटर्न प्रीवियस ईयर टारगेट में कुछ नहीं शो कर रहा है। 16 में कुछ हुआ है कि नहीं रिटर्न? से टोटल सेल्स ये शो करता है, ठीक है। रिटर्न शो दाखवायला हवं पण माझं का दाखवत नाही? व्हॅल्यू मध्ये सर रिटर्न क्वांटिटी, ट्रेंड ऍक्सेस मध्ये स्टार्ट ऑफ मंथ आणि टार्गेट मध्ये टोटल रिटर्न्स ऑफ लास्ट इयर. टोटल रिटर्न प्रीवियस ईयर वैल्यू नहीं शो कर रहा है, क्यों ऐसा? बट ये नॉर्मल इसमें तो शो कर रहा है ना, बाकी के विजुअल्स में इसमें भी थोड़ा ब्लैंक दिखा रहा है, कुछ वैल्यू ही नहीं शो कर रहा है, ऐसा क्यों? Return previous year, say instead of total values. Let's say for if you total return टोटल रिटर्न साठी आपण काय रिटर्न्स मधली रिटर्न क्वांटिटी राईट, ऍटलीस्ट याचं तरी आउटपुट भेटायला हवं होतं, पण हे भेटत नाहीये आपल्याला आउटपुट. आपण हे बघूयात नंतर रिटर्नचा काय इश्यू आहे. आता लेट से इथे आपल्याकडे व्हिज्युअलायझेशन मध्ये हे जे कार्ड व्हिज्युअल आहे ना, केपीआय मध्ये आपण जे यूज केलं जसं मंथली ऑर्डर क्वांटिटी आणि हे दिस इज मंथली रेव्हेन्यू, नाव देतो monthly revenue. हे एक स्लायसरच बनवलं मी, लेट से याला डिलीट केलं मी, कॅटेगरी नेमचा जो स्लायसर होता त्याला कॉपी केलं, इथे साईडला पेस्ट केलं.
साईज वाढवून घेतली जरा याची, आणि इन्स्टेड ऑफ कॅटेगरी नेम मी काय टाकलं तिथे डेट टाकली. कॅलेंडर मध्ये डेट टाकली. इथे तो इथे त्याच्या सेटिंग मध्ये, स्लायसरच्या सेटिंग मध्ये, स्लायसर सेटिंग मध्ये तो आता ड्रॉप डाऊनच्या फॉर्म मध्ये, म्हणजे इथे तुम्हाला सगळ्या असं डेट दाखवेल. पण मला तसं नकोय. मला काय हवंय, इथे मी सिलेक्शन देऊ शकतो की बिटवीन म्हणजे मला तो एक स्टार्ट डेट देईल, एक एंड डेट देईल, राईट. बिफोर म्हणजे एकच डेट देईल, त्या डेटच्या बिफोरचा डेटा दाखवेल. आफ्टर म्हणजे एका डेटच्या नंतरचा डेटा दाखवेल. सो मी जर बिटवीन घेतलं सो तुम्हाला 2 डेट दिली ते. मी कॅलेंडर असं ओपन करून इथे डेट सिलेक्शन करू शकतो की ह्या पर्टिक्युलर पिरियड मधला डेट आम्हाला बघायचा आहे. ठीक आहे. लेट्स से मला इथे एका कार्ड व्हिज्युअल, दिस इज कार्ड व्हिज्युअल, ह्या कार्ड व्हिज्युअल मध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू शो करता येते. ठीक आहे. सो या कार्ड व्हिज्युअल मध्ये मला आता असं शो करायचंय की माझं जे टॉप असा प्रोडक्ट दाखवायचा आहे मला की त्याची ऑर्डर क्वांटिटी सगळ्यात जास्त आहे, असा प्रोडक्ट मला इथे शो करायचा आहे. ठीक आहे. सो मी काय करतोय, आपल्याकडे जे प्रोडक्ट नाव आहे, प्रोडक्ट नेम, त्या प्रोडक्ट नावाला इथे फील्ड्स मध्ये शो करतोय. सध्या तो मला एकच देतोय. ही एक काय देतोय तो, ही ऑल पर्पज बाईक स्टँड जे आहे ना, ही ए पासून स्टार्ट झालं, म्हणजे अल्फाबेटिकली तो सॉर्ट केलाय त्याने, आणि त्या लिस्ट मध्ये जो फर्स्ट प्रोडक्ट होता ऑल पर्पज बाईक स्टँड, त्याचं डिटेल्स त्याने मला इथे दिलंय. ठीक आहे. पण हा मोस्ट ऑर्डर क्वांटिटी वाला प्रोडक्ट असेल का? राईट. मोस्ट ऑर्डर क्वांटिटी वाला प्रोडक्ट कुठला आहे? ट्यूब्स. हे बघा, मोस्ट प्रोडक्ट सेलिंग प्रोडक्ट कुठला आहे? वॉटर बॉटल 30 OZ. या प्रोडक्टची ऑर्डर क्वांटिटी सगळ्यात जास्त आहे, 3402. ही ऑर्डर क्वांटिटी आपण कशी चेक केली? लेट्स से मी काय करू शकतो, एका नवीन पेजवर एक टेबल घेऊ शकतो, आणि त्या टेबल मध्ये आता जसं मी प्रोडक्ट नेम पुट केलंय ना, सो या प्रोडक्टचं नाव आणि इथे ऑर्डर क्वांटिटी, हे जर मी एका शेजारी टाकले, हे बघा, हा टेबल तो मला देतोय. आता सध्या आउटपुट काय देतोय, हे ऑल पर्पज बाईक स्टँड, हे अल्फाबेटिकली सॉर्ट आहे ना, त्याच्यामुळे मला आता हे आउटपुट देतोय. बट हे आउटपुट आहे का? आउटपुट ऍक्च्युली कुठलं आहे? जर हे मला स्टार्ट केलं बघा, हे वॉटर बॉटल 30 OZ 7967. मी आता कुठल्या इयरचा डेटा बघत नाही, हा टोटल ओव्हरऑल डेटा बघतोय, म्हणून टोटल जास्त फिगर दाखवते 7967. म्हणजे आउटपुट मध्ये मला इथे या पर्टिक्युलर कार्ड मध्ये मला त्याने ते दाखवलं पाहिजे की ह्या पर्टिक्युलर प्रोडक्टची ऑर्डर क्वांटिटी सगळ्यात जास्त आहे. बरोबर. सो तो मी कसं करेल, मी काय करेल, ह्या कार्डला सिलेक्ट करेल. सध्या तो मला फर्स्ट नाव दाखवते फक्त त्या प्रोडक्टच्या लिस्ट मधलं. इथे आपल्याकडे फिल्टर पेन आहे. हा फिल्टर पेन काय करतो की आपल्या व्हिज्युअल्सवर लेवलवर आपल्याला जे फिल्टर्स लावायचे असतात, लेट्स से इथे बघा माझ्याकडे 2 टाइप्स आहेत, फिल्टर ऑन दिस व्हिज्युअल आणि फिल्टर ऑन दिस पेज. जर मी एखादी कॅटेगरी इथे ड्रॅग केली या ऍड डेटा फील्ड्सवर, आणि त्याच्यावर जर मी फिल्टर लावला, जर तो व्हिज्युअल लेवलला असेल तर त्या पर्टिक्युलर व्हिज्युअल साठी तो अप्लाय होईल, आणि तो जर पेज लेवलला असेल तर त्या सगळ्या व्हिज्युअल्सवर तो अप्लाय होईल. आता लेट्स से मी काय करतोय, कॅटेगरी नेम आपलं जे आहे, कॅटेगरी नेम ही ड्रॅग करून मी हे फिल्टर ऑन दिस पेज वर ड्रॅग केली इथे, आणि इथे जर मी ऍक्सेसरीजला सिलेक्ट केलं ना, तो काय करेल, पूर्ण पेजवर फक्त ऍक्सेसरीचाच डेटा दाखवेल बाय डिफॉल्ट. इथे तुम्हाला दुसरी कॅटेगरीज दिसणार नाही. किंवा इथे जर मी बाईक्स बघितलं तर तुम्हाला फक्त बाईक्स रिलेटेडच डेटा दाखवेल. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट, आणि हे जे फिल्टर पेन मध्ये जे लावलेले फिल्टर्स असतात, हे कॉन्स्टंट राहतात. हे फिल्टर्स रिमूव्ह होत नाही. ज्यावेळेस तुम्ही
लेट्स से एखाद्या पेजवर जर तुम्ही फिल्टर लावून दिला असेल तर तो फिल्टर ज्यावेळेस तुम्ही रिपोर्ट पब्लिश करतात सो पॉवर BI सर्व्हिसेसवर पण तो फिल्टर दिसतो की या पेजवर हा फिल्टर लावलेला आहे. सो हे कॉन्स्टंट फिल्टर असतात जे आपण फिल्टर पेनवर लावतो. फोर्सफुली आपण सांगतो की मला पर्टिक्युलर एवढाच डेटा बघायचा आहे, फक्त बाकीचा डेटा बघायचा नाही. सो त्यावेळेस आपण या फिल्टर पेनवर फिल्टर लावतो. इंटरव्ह्यू मध्ये विचारतात की व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ फिल्टर्स आर अवेलेबल. सो एक तर हा स्लायसर, याच्या थ्रू तुम्ही फिल्टरेशन करू शकता. सेकंड इज पेज लेवल फिल्टर्स आणि व्हिज्युअल लेवल फिल्टर्स. ठीक आहे. सो मी याला रिमूव्ह करतोय आणि आता मला ऑर्डर क्वांटिटीच्या बेसिसवर हवं आहे. सो मी काय करेल, टोटल ऑर्डर क्वांटिटी जी आहे ना, या टोटल ऑर्डर क्वांटिटीला ड्रॅग करून या ऍड डेटा फील्ड्सवर टाकेल इथे. ज्यावेळेस मी इथे टाकेल तर इथे मला तो एक फिल्टरेशन लावण्यासाठी एक विंडो ओपन करून देतोय की हा जो टोटल ऑर्डर क्वांटिटी म्हणजे या पर्टिक्युलर व्हिज्युअलवर टोटल ऑर्डर क्वांटिटी तुम्हाला कशी बघायची आहे. सो मी तर काय व्हिज्युअलाइज करतोय, प्रोडक्टचं नाव व्हिज्युअलाइज करतोय, राईट. मी ऑर्डर क्वांटिटी व्हिज्युअलाइज नाही करत आहे. पण ऑर्डर क्वांटिटी मला कशासाठी हवी आहे की मी इथे सांगतोय की ऑर्डर क्वांटिटी जी आहे ती फर्स्ट म्हणजे टॉप 1 दाखव मला. म्हणजे मी काय करेल इथे ऑर्डर क्वांटिटी नाही, असं करावं लागेल ते आपल्याला. प्रोडक्ट नेम, लेट्स से प्रोडक्ट नेम जो आहे तो परत मी इथे टाकतोय ऍड डेटा फील्ड्स. ठीक आहे. हे जे प्रोडक्ट नाव इथे मी स्लायसर कार्डच्या फील्ड्स मध्ये टाकलं होतं आणि तो मला ऑल पर्पज बाईक स्टँड घेतोय. मी तेच प्रोडक्ट नाव परत व्हिज्युअल लेवल फिल्टरच्या ऍड डेटा फील्ड्सवर टाकलं इथे. ठीक आहे. आणि ह्याला काय म्हणतोय मी इथे बघा, इथे माझ्याकडे फिल्टर टाइप्स मध्ये ऑप्शन विचारत होतं बेसिक फिल्टरिंग. बेसिक फिल्टरिंग म्हणजे आहेत त्या कंडिशन मध्ये तुम्ही सिलेक्ट करून एक व्हॅल्यू इथे टाकू शकता. त्याच्या पुढे आहे टॉप एन म्हणून. टॉप एन मी ज्यावेळेस सिलेक्ट करतोय तर तो मला विचारतोय की तुम्हाला प्रोडक्ट नेम टॉप एन म्हणजे टॉप मला 1 बघायचं. लेट्स से टॉप 1 आपल्याला फर्स्ट प्रोडक्ट बघायचं, राईट, की त्याची सगळ्यात जास्त ऑर्डर क्वांटिटी. पण हा टॉप 1 मला कुठल्या बेसिसवर बघायचं आहे, ऑर्डर क्वांटिटीच्या बेसिसवर बघायचं आहे. सो मी ऑर्डर क्वांटिटी जी आहे हे ऑर्डर क्वांटिटी इथे बाय व्हॅल्यूवर टाकली. इथे येते की प्रोडक्ट नेम टॉप 1 प्रोडक्ट नेम ऑन द बेसिस ऑफ ऑर्डर क्वांटिटी. आणि ह्याला जर मी अप्लाय केलं तर तो मला दाखवेल की वॉटर बॉटल 30 OZ हे मला आउटपुट भेटेल. हे समजलंय हे कसं केलं आपण एक कार्ड घेतलं, कार्डवर आपण काय पहिल्यांदा शो केलं की प्रोडक्टचं नाव शो केलं. पण प्रोडक्टचं नाव तो कसं शो करत होता, तो जसं आपल्याला आपण जर नॉर्मली एखाद्या टेबलमध्ये प्रोडक्टचं नाव आणि ऑर्डर क्वांटिटी जर घेतली आणि याला मी नॉर्मली असेंडिंग ऑर्डर मध्ये ठेवतोय आणि हे प्रोडक्ट नेमला जर मी असेंडिंग डिसेंडिंग केलं तर असेंडिंग ऑर्डर मध्ये जे फर्स्ट नाव आहे ऑल पर्पज बाईक स्टँड ते नाव आहे जे आपल्याला आउटपुट भेटत होतं इथे. सो आपण काय केलं की मला आउटपुट मध्ये हे नाव नको होतं, मला कुठलं नाव हवं होतं की ज्या प्रोडक्टची ऑर्डर क्वांटिटी सगळ्यात जास्त आहे. त्यासाठी काय केलं आपण, ते पर्टिक्युलर व्हिज्युअल सिलेक्ट केलं, फिल्टर पेन ओपन केला. फिल्टर पेनवर फिल्टर्स ऑन व्हिज्युअल या सेक्शन मध्ये हा जो वरचा सेक्शन आहे ऍड डेटा फील्ड्स हिअर, हा फिल्टर ऑन दिस व्हिज्युअल आहे आणि त्याच्या खाली हा फिल्टर ऑन दिस पेज आहे आणि फिल्टर ऑन ऑल पेजेस. तर सगळ्याच पेजेसवर एक कॉन्स्टंट फिल्टर लावायचं असेल तर इथे फील्ड टाकू शकतो. सध्या मी फक्त या पर्टिक्युलर व्हिज्युअल साठी इथे फील्ड टाकतोय. प्रोडक्ट नेमला मी परत ट्रॅक करून इथे घेतलं. इथे काय सांगतो मी त्याला कंडिशन काय देतोय की मला टॉप, इथे माझ्याकडे पहिल्यांदा बेसिक फिल्टरिंग अवेलेबल होतं. सो मी ड्रॉपडाऊन टॉप एन घेतलंय. टॉप एन त्याच्यामध्ये मी टॉप इथे ड्रॉपडाऊन केलं तर बॉटम. सो तुम्हाला जर सगळ्यात लोएस्ट जर काढायचं असेल तरी तुम्ही बॉटम सिलेक्ट करून 1 दाखवू शकता, सगळ्यात लास्ट वाला. तर मला सगळ्यात हायेस्ट ऑर्डर क्वांटिटी वाला हवा आहे. सो मी टॉप 1 करेल. कुठल्या बेसिसवर, बाय व्हॅल्यू मध्ये टोटल ऑर्डर क्वांटिटी आणि अप्लाय फिल्टर मध्ये. सो मला तो आउटपुट देईल की वॉटर बॉटल 30 OZ या प्रोडक्टची सगळ्यात जास्त ऑर्डर क्वांटिटी आहे. आपण जर इथे चेक केलं तर आपल्याला दिसेल ते. मी याला दिसेल व्हॅल्यू पण शो करतो. आपण आता फक्त नाव शो करतोय त्या प्रोडक्टचं.
ठीक आहे. आता लेट्स से मला जर व्हॅल्यू शो करायची असेल तर मी काय करेल, लेट्स से इथे जर मी याला खाली घेतलं इथे असं, आणि इन्स्टेड ऑफ दिस प्रोडक्ट नेम मी ऑर्डर क्वांटिटी शो केली इथे, त्यामध्ये 34027967. कारण या पर्टिक्युलर कार्डवर सुद्धा तोच फिल्टर आहे की प्रोडक्ट नेम वर जाईल आणि टॉप 1 ऑर्डर क्वांटिटीचा प्रोडक्ट दाखवेल. सो टॉप 1 ऑर्डर क्वांटिटीसाठी त्याची ऑर्डर क्वांटिटी, इथे फक्त डिस्प्ले मध्ये तुम्ही प्रोडक्ट नेम शो करत होता, आता तुम्ही ऑर्डर क्वांटिटी शो करताय. ठीक आहे. सेम मी याला थोडस फॉर्मॅटिंग करून घेऊयात. बनवता का कार्ड आहे? करता नाही फर्स्ट प्रोडक्ट नेम याच्या लेट्स से कॉल आउट लेबल मध्ये हे जे खाली नाव दिसते दिस इज लेबल नेम, आणि टायटल कुठे असतं, टायटल वरती असतं. खाली जे नाव दिसते फर्स्ट प्रोडक्ट नेम हे कॅटेगरी लेबल आहे. लेट्स से मी कॅटेगरी लेबल बंद करतो याचं आणि जनरल मध्ये जाऊन टायटल्स ऑन करतो. टायटल्स मध्ये लेट्स से रिटर्न डेटचा सेल्स फॅक्टर कशाबद्दल प्रोडक्ट की आहे का? प्रोडक्ट केला तो मेजर कसं क्रिएट होतो? सर माझा रिटर्न रेटचा मेजरच क्रिएट होत नाही का, त्यात ऑप्शनच येत नाही ते रिटर्न क्वांटिटीचे. सम ऑफ रिटर्न क्वांटिटी येत नाही, रिटर्न टेबलच येत नाही ऑप्शन मध्ये. हा ह्याला कसं येत, तुझा तो मेजर आहे का? सर मेजर मध्ये आता मी मेजर बनवतोय मग त्याच्यामध्ये कॉलमची व्हॅल्यूज घेऊ शकतो ना आपण कॅल्क्युलेशन साठी. आता जर मी न्यू मेजर केला रिटर्न रेट इक्वल टू डिवाइड, ठीक आहे, रिटर्न क्वांटिटी अपॉन टोटल क्वांटिटी, तर मग हे रिटर्न क्वांटिटी आणि टोटल क्वांटिटी जर कॉलम्स असतील तर ते मेजर मध्ये यूज करू शकतो ना.
पण त्याला काहीतरी ऍग्रिगेट करून यूज करावं लागेल ना. म्हणजे आता मेजर्स मध्ये तुला रिटर्न क्वांटिटी जर तू एक कॉलमचा रेफरन्स देत असेल तर मेजर्स ऑलवेज रिटर्न स्केलर व्हॅल्यू, सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतो. मग तिथं तू मल्टिपल व्हॅल्यूज नाही पास करू शकत ना. अच्छा, सो फॉर मेजर्स कॅल्क्युलेशन वी नीड टू यूज मेजर्स. असं क्वांटिटीचा कॉलम आहे, पण त्याने ऍग्रिगेशन्स मध्ये टाकलं असेल ना समच्या याच्यामध्ये. डिवाइड केलं त्याने. तसं नाही होत. सर कॅन यू शो युअर रिटर्न माझी रिटर्नची व्हॅल्यू येत नाहीये. रिटर्न क्वांटिटीचा मेजर केला. तुझं मेजर काय म्हणतात? ओके, सो रिटर्न क्वांटिटी मेजर करणार. टोटल रिटर्नचा मेजर जो आहे तो सम ऑफ रिटर्नचा रिटर्न क्वांटिटीचा आहे आणि प्रिव्हियस इयर साठी तो डेटेड यूज करून -1 इयर घेतलाय. नथिंग. टोटल क्वांटिटी मेजर. ऑर्डर क्वांटिटीचं काय केलं? हा, पण कशी जोड? सेल्स फॅक्टर सेल्स फॅक्ट मधलं काय? ऑर्डर क्वांटिटी. हे झालंय का तुमचं का नाही झालं? हे आउटपुट आलं का तुमचं? वॉटर बॉटल 30 OZ फिल्टर का होत नाही? डेटा मध्ये फर्स्ट कॅटेगरी टाकलं ना, फिल्टर मध्ये नाही, फिल्टर पेन मध्ये तुम्हाला हे टाकायचंय ना, प्रोडक्ट नेमच परत तिथे ट्रॅक करायचं. कंटेंट्स मध्ये हे ऍड डेटा फील्ड्स जे आहे ना त्याच्यावर ड्रॅग करून सोडून द्यायचं प्रोडक्ट नेमलाच. ऑर्डर क्वांटिटी टाकलं नाही, प्रोडक्ट नेमला फिल्टर केल्यानंतर खाली व्हॅल्यूच्या सेक्शन मध्ये ऑर्डर क्वांटिटी टाकायची. वन्स तुम्ही इथे फिल्टर टाईप टॉप एन इथे टॉप 1 केल्यानंतर इथे ऑर्डर क्वांटिटी टाका बाय व्हॅल्यू मध्ये. ठीक आहे, झालं. काय अडचण आली? सर ते फॉर्मॅट ते काहीच नाही, नुसतं लॅपटॉप ओपन करून बसले सगळे. फॉर्मॅट झालाय लॅपटॉप. लॅपटॉपच इकडे तिकडे. तुझं लॅपटॉपच नाही का? शुक्र मनाव सर लोग आ रहे. तो मैं क्या समझू, ये तुमको समझ में आया कि नहीं आया? तो अभी मुझे एक बात बताओ, अभी हमारे डेटा में जैसे हमने सेल्स, टोटल सेल्स निकाला था,
तो टोटल सेल्स के लिए हमने क्या किया था, प्रोडक्ट प्राइस और क्वांटिटी को मल्टीप्लाई करके सब एक्स यूज किया था। अगर मुझे टोटल कॉस्ट निकालना है, टोटल कॉस्ट निकालना है तो क्या कर सकते हैं? कॉस्ट क्या होता है? प्रोडक्ट क्वांटिटी इनटू प्राइस। तो वो तो सेल्स हो जाएगा ना। आपलं सेलिंग म्हणजे प्राइस ऑफ प्रोडक्ट ना, ऍक्च्युअल प्राइस ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्टची क्वांटिटी आणि प्रोडक्टची प्राइस याचं मल्टिप्लिकेशन सेल्स देतं तुम्हाला. पण मग प्रोडक्टची क्वांटिटी आणि प्रोडक्टची कॉस्ट हे तुम्हाला काय देईल? टोटल कॉस्ट देईल, बरोबर. तुमचा प्रोडक्टचा जो टेबल आहे ना, त्या टेबल मध्ये प्राइस बरोबर कॉस्ट पण आहे ना. प्राइस ही बघ ना, इथे प्रोडक्ट प्राइस पण आहे, प्रोडक्ट कॉस्ट पण आहे. मग ती सेलिंग प्राइस आहे का? व्हॉट एव्हर ती काय जी प्राइस असेल ती प्राइस असेल. बट दिस इज हे 13.0 ही प्रोडक्टची कॉस्ट आहे. जर मला टोटल कॉस्ट काढायची असेल तर मी कशी काढणार कॉस्ट? इनटू क्वांटिटी. पण क्वांटिटी इथे नाहीये. आधी क्वांटिटी आणायला लागेल. क्वांटिटी आणायची की प्रोडक्ट कॉस्ट कसं कॉलम तिकडे घेऊन जायचा सेल्स फॅक्ट मध्ये? सेल्स रॅक मध्ये Sales प्रोडक्ट rack कॉस्ट मध्ये product कॉलम cost. घेऊन जायचा घेऊन जा तिकडे कॉलम. रिलेटेड. नवीन कॉलम क्रिएट करा आणि तिकडे कॉलम घेऊन जा. इथे मी इथे टाकले प्रोडक्ट कॉस्ट. क्रिएट कॉलम रिलेटेड प्रोडक्ट कॉस्ट. कशासाठी पाहिजे? टोटल कॉस्ट काढायला. जसं आपण आता समेक्सचा यूज करून टोटल सेल्स कॅल्क्युलेट केला होता ना, बरोबर. आता मला जर टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट करायची असेल तर काय फॉर्म्युला लिहिल मी समेक्स मध्ये? जर मला टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट, जसं हा टोटल सेल्सचा आपण बनवला होता की समेक्स मध्ये सेल्स फॅक्टचा टेबल आणि त्या टेबल्स मधले 2 कॉलम जे मला मल्टिप्लाय करायचे ते 2 कॉलम मी इथे मेन्शन केले होते विथ द मल्टिप्लिकेशन. जर मला टोटल कॉस्ट करायचं असेल तर ह्या फॉर्म्युला यूज करून मी कसं टोटल कॉस्ट काढू शकतो? Let's say total cost. Calculate नहीं. Sum x में सबसे पहले हम पास करते हैं टेबल. टेबल कौन सा? सेल्स फैक्ट्स का टेबल. एक्सप्रेशन में जिस 2 कॉलम को मुझे मल्टीप्लाई करना है उस 2 कॉलम के नाम. फर्स्ट कॉलम कौन सा है? सेल्स फैक्ट का ऑर्डर क्वांटिटी मल्टीप्लाई बाय सेल्स फैक्ट्स में जो अपन कॉस्ट का कॉलम लेके आए, प्रोडक्ट कॉस्ट वाला वो. इसको मैंने ओके किया तो दिस इज माय टोटल कॉस्ट. हे तुम्ही काय म्हणा कॉलम बनवणार ना सर? मेजर. हे सगळे कॉलम मध्ये करायला. हा, दॅट्स वाय आपण समेक्स इटरेटर फंक्शन यूज केलं ना. आपल्याला कॉलम वाईज रो वाईज ऑपरेशन जायचंय प्रत्येक. समला असू शकतं तर. अच्छा, हा ठीक आहे, कळालं. सम एक 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 सिंगल कॉलमचं जर एक्झिस्टिंग प्रेझेंट कॉलमचं तुम्हाला जर ऍग्रिगेशन करायचं असेल तर सम. पण तुम्ही आता ऍग्रिगेशन बरोबर एक एक्सप्रेशन पण परफॉर्म करताय ना प्रत्येक रो वाईज. मल्टिप्लिकेशन तुम्ही करताय प्रत्येक रो. बेसिकली जर कुठलं मला रो वाईज कुठलं एक्सप्रेशन रन करायचं, इव्हन इफ ते ऍडिशन जरी असेल तर मग सम एक्सच घ्यायला लागेल. थँक्यू. ठीक आहे. I know that look. 14.46 14.46 मिलियन. जे काय असेल ते इन उद्या अशा किती बॅच चालल्यात? मला वाटलं फक्त तुमचीच बॅच आहे.
ठीक आहे 14.46. डिजिटल मार्केटिंग. ठीक आहे. आता लेट से माझ्याकडे सेल्स आहे आणि कॉस्ट आहे. सो प्रॉफिट कसं काढू करू शकतो आपण? माझ्याकडे जर टोटल सेल्स आहे आणि टोटल कॉस्ट आहे, सो प्रॉफिट काय प्रोडक्ट असेल? प्राइस मायनस Sales minus cost. सो सेल्स मायनस कॉस्ट. हा तेच म्हणजे Yes. इथं प्रोडक्ट प्राइस आहे ना. सो इन शॉर्ट आपण काय करू शकतो, एक नवीन मेजर्स मध्ये, आता इथं समेक्स करेल ना प्रत्येक. नाही गरज नाही समेक्स. सर आता परत रो वाईज ऑपरेशन आहे मग समेक्स प्रत्येक रो वाईज ऑपरेशन झालं ऑलरेडी ना. मेजर आहे. तुम्ही समेक्सचा यूज करून ऑलरेडी रो वाईज ऑपरेशन करून घेतलंय ना. ती स्केलर व्हॅल्यू तुमच्याकडे आली आता. सो तुम्ही जर टोटल प्रॉफिट काढायला गेले, सो ते काय असेल? मेजर मेजर असेल तो, पण ते सिम्पल तुमचं जे दोन मेजर तुम्ही बनवलेत ऑलरेडी, तुमचं टोटल सेल्स मायनस टोटल कॉस्ट, हे तुमचं टोटल प्रॉफिट असेल. प्रॉफिट किती आहे माझं? लेट्स से 10.46 मिलियन प्रॉफिट आहे. सो आता जसं मी हा हायेस्ट ऑर्डर क्वांटिटी असलेला प्रोडक्ट बघितला होता, तर मला आता असं प्रोडक्ट बघायचं आहे की ज्याचा प्रॉफिट सगळ्यात जास्त आहे. सो तो प्रोडक्ट कुठला असेल हे तुम्ही मला शोधून सांगायचं आहे. असा प्रोडक्ट की त्याचं प्रॉफिट सगळ्यात जास्त आहे. टॉप एंड. ते दोन कॉलम्स क्रिएट केले का? कॉलम मेजर्स क्रिएट केले, टोटल सेल्स, सॉरी टोटल कॉस्ट, देन टोटल प्रॉफिट. फाईल सेव्ह करते तर अनेबल टू सेव्ह डॉक्युमेंट. अनेबल टू सेव्ह डॉक्युमेंट. अजून काय ते बस तेवढंच. डॉक्युमेंट व्हॅलिड फाईल पाथ इजंट अ व्हॅलिड फाईल पाथ. एडिट कर ना. फॉर्मॅट पेटर तसं नाही. फॉर्मॅट डेस्कटॉपला ते आधी ते नाव दिलं काहीतरी. फॉर्मॅट पेटर करून फॉर्मॅट नाही तर फॉर्मॅट पेंटर. तर ते फॉर्मॅट पेंटर कसं करायचं असतं? कसलं काय फॉर्मॅट प्रिंटरनी काय करताय? ते फॉर्म्युला कॉपी करून नंतर दुसऱ्या व्हिडिओज मध्ये पेस्ट करतो आपण. फॉर्म्युला नाही कॉपी करत. म्हणजे तो स्लाइसर आहे तसंच मला पाहिजे ना टोटल प्रॉफिट वाला. त्यालाच मी एडिट करणार होतो टॉप एंड साठी. तर मग फॉर्मॅट पेंटर करून टोटल प्रॉफिट नाही, मग एक काम करा ना, जसं वरचं जे आहे ते व्हिज्युअल कॉपी करून खाली घ्या ना सर. कॉपी पेस्ट कर. हे डिलीट कर. हे डिलीट कर. कॉपी पेस्ट कर. आपल्याला हेच पाहिजे ना. आपल्याला प्रोडक्ट नेमच दाखवायचे. प्रोडक्ट नेम टाकावं लागेल ना. फील्ड मध्ये टोटल प्रोडक्ट नेम फिल्टर येत नाही तर इतर डेटा फील्ड मध्ये टोटल डेटा प्रोडक्ट नेम टाक. ठीक आहे. तर फिल्टर ऑन दिस पेज मध्ये फिल्टर ऑन द पेज नाही, फिल्टर ऑन द व्हिज्युअल. हा फिल्टर ऑन द व्हिज्युअल. ऑर्डर क्वांटिटीच्या ऐवजी फक्त प्रॉफिट टाकायचं आहे तुम्हाला. काही चेंजेस नाही. टोटल प्रॉफिट आला. आपल्याला आता प्रोडक्टचं नाव पण काय ठीक आहे. मग ते प्रोडक्ट नेम टाकू ना. इथं बघ ते काय आले कुठलं आले सिंक केलंय का त्याला. हे पेस्ट करून काय तुमचं आन्सर काय आले? तेच बघतो आम्हाला त्याचं प्रॉफिट किती ते आलं. प्रोडक्टचं नावच नाही आलं. अरे मग मी तुम्हाला काय सांगितलं, वरचं जे व्हिज्युअल आहे ना, हे वरचं व्हिज्युअल मध्ये आपण प्रोडक्टचं नावच दाखवले फक्त ऑर्डर क्वांटिटीचे बेसिस. प्रोडक्टचं नाव तू म्हणून आता ऑल बाईक वाले तिथं काय आलं नाव बघ.
तुम्ही ते ह्याच्या फील्ड्स व्हॅल्यू मध्ये काय टाकलं, ऑर्डर क्वांटिटी, ऑर्डर प्रॉफिट टाकला असेल ना. ते व्हिज्युअल, ते कार्ड व्हिज्युअल आहे, त्या कार्ड व्हिज्युअलच्या फील्डच्या सेक्शन मध्ये काय टाकलं? कार्ड व्हिज्युअलच्या फील्डच्या सेक्शन मध्ये बघ बरं काय टाकले, टोटल प्रॉफिट. मग टोटल प्रॉफिट टाकले तर टोटल प्रॉफिटच दाखवेल ना. तिथे टाकायला पाहिजे तुम्ही प्रोडक्ट नेम. ते टाकले प्रोडक्ट नेम, ते कळतच नाही गिरीशला. हा मी करतोय, तुझं चाललंय. प्रॉफिट काढून दे. अरे बाय व्हॅल्यू नाही, बाय व्हॅल्यू मध्ये प्रॉफिट ठेव आणि त्याच्या नावामध्ये हे टाक. मध्ये नाही का, इथं प्रोडक्ट नेम नाही, इथं प्रॉफिट पाहिजे आणि इथं प्रोडक्ट नेम पाहिजे. सगळं हे कर. थांब, फिल्टर ऑन दिस व्हिज्युअल. आपल्याला फिल्टर मध्ये प्रोडक्ट नेम पाहिजे. हा थांब आता. ठीक आहे, वन व्हॅल्यू मध्ये प्रॉफिट. तो त्या दिवशी एसी समोर बसला होता ना, म्हणूनच त्याला तसं झालंय, आजारी पडला. मग तो म्हणत होता मला काय होत नाही. ऍक्च्युली ना व्हायरल ते घरात सगळ्यांना आता माझ्या नंतर ते मला सगळीकडे प्रसाद वाटलाय. आता मी बरी झाले. माउंटेन 200 ब्लॅक 46. काय केलं दाखव. इथे जे टोटल प्रॉफिट ना, इथे आपलं प्रोडक्ट नेम टाकायचं. पहिले 2 दिवस मी घेऊन बसले एसी. आवाज कॅच झालं होतं खरं, तू खायला लागला होता. ठीक आहे, शीट आहे. चेक करण्यात ओके झालं. ठीक आहे, आता मला काय शो करायचंय. लेट्स से याची जी प्रॉफिटची व्हॅल्यू आहे ना, जे मला हायेस्ट माझं जे प्रोडक्टचं नाव दाखवते ना, सो मला आता याचं म्हणजे एकाच कार्डमध्ये मला याची ऑर्डर क्वांटिटी, लेट्स से हायेस्ट ऑर्डर क्वांटिटी असलेला प्रोडक्ट, त्याची ऑर्डर क्वांटिटी आणि हा जो खालचा प्रोडक्ट आहे हायेस्ट प्रॉफिट असेल त्याचं प्रॉफिट, हे मला शो करायचं. हे आता तुम्ही हायेस्ट ऑर्डर क्वांटिटी असलेलं प्रोडक्ट नेम काढले आणि हायेस्ट प्रॉफिट असलेलं पण प्रोडक्ट नेम काढले. यांचे नाव तुम्हाला दिसतात, पण मला यांचे आता व्हॅल्यूज पण पाहिजे. ते एकाच कार्ड मध्ये पाहिजे, वेगवेगळे कार्ड नाही पाहिजे, एकाच कार्ड मध्ये दाखवायचे. कसं दाखवता येईल बरं? वेगवेगळे दाखवायचे असतील तर वेगवेगळे कार्ड दाखव, पण मला आन्सर द्या की वॉटर बॉटल 30 OZ याच्या किती ऑर्डर क्वांटिटी आहे आणि माउंटेन 200 ब्लॅक 46 याचं प्रॉफिट किती.
तर हे आमच्या इथे नाही का या टीम फील्ड मध्ये इथं टू येते. टू कशामुळे येते म्हणजे कशाचं येते पण कळत नाही. कसलं टू? ह्याच्यात पण येते. एक दाखवते तुझं. हो हे टू काय येते? हे वरती एकदम हे ब्लँक आहे. हा मग हे ब्लँक तर ते ब्लँक कॉलम्स आहेत एकदम आणि ते दोन आहेत म्हणजे ब्लँकची क्वांटिटी दोन आहे काय? कारण याच्यामध्ये ब्लँकचं पण दाखवलं ना ऍसिड मध्ये. चार क्वांटिटी ब्लॅकची मध्ये ब्लँकची मध्ये क्वांटिटी. आता हेच काढायचं. माझे तर मनस्विनी घेते मी पण कुठलेही मन सिलेक्ट केले की ब्लँकच दाखवते ते. सर मला हे सगळं बनवून द्या. बनवून देऊ? इंटरव्ह्यूला मीच बसणार आहे त्याच्या पॉवर बी आय साठी. हा पॉवर बी आय आणि सिक्वल येतं मला पण मी शिकवलं नाही. शिकवलं आहे ना तुमचे टीचर आहेत तर शिकवायला. तुम्ही पण शिकवा सर. सर लॉन्चच्या बॅचला जॉईन चालू आहे का म्हणजे पॉवर बी आय? काल जॉईन्स घेतलं. काल मी गेलो होतो थोडा वेळ. तुम्ही फेरफटका मारतात काय असं? साठी जाऊन काय चाललं? तुम्ही सगळ्या बॅचला जॉईन करून यायचा काय चालू आहे? बोर होते ना असं रील देखने से. ठीक है, अभी देखो मान लो वो कैलकुलेशन आप करो बाद में. अभी मान लो कि ये जो सिलेक्शन है, लेट्स से ये जो सिलेक्शन है ना, अभी यहाँ पे नहीं समझेगा आपको. लेट्स से मैं क्या करता हूँ, जो 4 विजुअल है ना 1 2 3 4, इसको मैंने इस पेज पे लेके आया. ठीक है, एक मैंने ऐसे अरेंज किया. ठीक है, दूसरे को यहाँ पे अरेंज किया. अभी इन चारों में मुझे इक्वली डिस्ट्रीब्यूट करना है स्पेसिंग. ऐसे होता है ना कभी कभी आप सारे विजुअल्स अरेंज करते हो बट वो इक्वली स्पेस भी होनी चाहिए, दोनों के बीच में स्पेस प्रॉपर होना चाहिए. तो फर्स्ट और ये जो लास्ट है इसको अपने को प्रॉपरली मेंटेन रखना है कि आपकी ये फर्स्ट मेरी ये फर्स्ट लिमिट हो गई, ये सेकंड हो गई, और उसके बीच में जितने विजुअल्स होंगे वो इक्वली डिस्ट्रीब्यूट हो जाएंगे. कैसे हो जाएंगे? ये सारों को मैं सेलेक्ट कर रहा हूँ अभी, सारे विजुअल्स को. ऐसे भी कर सकते हो डायरेक्टली. लॉन्ग राइट क्लिक, अपना लेफ्ट वाला क्लिक लॉन्ग प्रेस करके आप जैसे ड्रैग करते हो ना वैसे ड्रैग करके सिलेक्शन कर सकते हो. या कंट्रोल प्रेस करके सेलेक्ट कर सकते हो. ये 4 मैंने सेलेक्ट कर लिए. यहाँ पे देखो मेरे पास फॉर्मेट ऑप्शन है. फॉर्मेट, अलाइन, डिस्ट्रीब्यूट वर्टिकली. ठीक है, ये प्रॉपरली अलाइन हो गया.
तो ये थोड़ा सा एक ऑप्शन होता है, कभी कभी ये हमें यूजफुल हो जाता है बिग केस में। कभी कभी स्पेसिंग जो है थोड़ा सा देखना पड़ता है अपने को विजुअल्स के बीच का। इजी है। YouTube से वो करते हैं। ये वाले विजुअल्स में अपने अपने विजुअल्स में ये रिटर्न का क्या इशू है यार, वो समझ में नहीं आ रहा मुझे भी। पता नहीं कहाँ पे कुछ फिल्ट्रेशन लगा हुआ है। कुछ फिल्ट्रेशन का ही इशू है। ती सिक्वेन्स ओपन होते. ते दिवस बोलत सिक्वेन्स चांगलं आहे. सिक्वेन्स डायरेक्ट याच्यातच लिहायला स्टार्ट केलं. मी आधी बघितलं माइंडफुल ब्रशअप केलं का येतात बरोबर. त्याने आठवलीच आणि जीवन घ्यायचं. ट्रिगर सेटिंग
ये फाइल जो है ना, ये वाली, ये फाइल आप लोगों को शेयर करूंगा, ठीक है। कुठली आहे तशीच का? हाँ, ये जो मैंने बनाई हुई है ना, अच्छा, आम्ही कशाला कष्ट करू? सर तुमची कष्ट करा, कष्ट करा, तरच ते समजेल तुम्हाला ना, तसं समजणार नाही ना. मला वाटतं हे सगळं अजून एकदा परत तुम्हाला परत एकदा हे सगळं रिकॉल करावं लागेल, परत फर्स्ट पहिल्या स्टेप पासून सगळं करत करत एकदा दोनदा केलं की मगच लक्षात येईल. ठीक आहे. पॉवर बी आहे का 50%? काय बोलताय, मला 50% तर पॉवर काय काय आता हे एक्झिक्युटिव्ह समरी आणि एक कस्टमर डिटेल्सचं पेज बनवलं की आपण लगभग पॉवर बी डेस्कटॉप मध्ये हे एक पेज बनवणार आहे आपण. हे टूल टिप्स वगैरे याच्यातल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट तो शिकतो. मध्ये गॅप नव्हतो व्हायला पाहिजे, तो गॅप झाला मला परत. ठीक आहे. हे डॅक्स फंक्शन आहेत काही आपल्याकडे बरं का. ते डॅक्स फंक्शनचं टेक्स्ट फाईल तुम्हाला देईल, तर ती काय करायची, ती यूज करायची तुमच्या लॅपटॉपमध्ये. लेट्स से दिस इज हे टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स आहेत डॅक्स. इथे तुम्हाला जसं की हा डॅक्स बनवून दिलेला आहे ना, तर या डॅक्सचं आउटपुट जे आहे ते आउटपुट तुम्ही चेक करायचे. कसं चेक करायचं, लेट्स से इथे मी टाइम इंटेलिजन्स फंक्शन्सला ड्रॅग केलंय आणि कार्ड विज्युअल्स मध्ये त्याला शो करतोय. ठीक आहे. तुम्हाला आता आउटपुट काय देतोय, लेट्स से मी ह्या टॅक्सला ओपन केला याला, ते काय इथे रिटर्न्स मध्ये काय दाखवतंय, एंड ऑफ द मंथ. तो मला काय व्हॅल्यू देतो इथे 30/6/2017. तुमच्या डेटा सेट मध्ये जी लास्टचा जो मंथ आहे त्याची लास्ट मंथ आहे. त्याचे हे व्हेरिएबल्सच्या फॉर्म मध्ये जे ऍड केलेलं आहे ना, लेट्स से इथे मी जर एंड ऑफ द मंथच्या ऐवजी लेट्स से मी हे रिमूव्ह केलं आणि इथे डेट ऍड टाकलं. हे डेट ऍड डेट ऍड बघा इथे एक्सच्या फॉर्म मध्ये येईल. जे व्हेरिएबल्स इथे क्रिएट असतील ते इथे असे एक्सच्या फॉर्म मध्ये दाखवतात. आणि हे एफ म्हणजे हे फंक्शन आहे. हे डेट ऍड अंडरस्कोर म्हणून आले. याला जर मी इथे केलं आणि इंटर जर म्हटलं तर इथे डेट ऍड मध्ये काय टाकले, कॅल्क्युलेट टोटल रेव्हेन्यू, म्हणजे हा प्रिव्हियस मंथचा रेव्हेन्यू कॅल्क्युलेट केला आपण. सो तो डेट ऍड मध्ये तुम्हाला इथे प्रिव्हियस मंथचा रेव्हेन्यू कॅल्क्युलेट करून. ठीक आहे. सो हे या फंक्शन्सची तुम्ही काय करायचं, एक एक फंक्शन्स बघायचं, प्रत्येक फंक्शन तुम्हाला काय आउटपुट देते त्याच्यावर क्रॉस चेक करायचं आपल्या डेटामध्ये की हे फंक्शन मला जे आन्सर दिले ते आन्सर कसं आलंय हे क्रॉस चेक करायचं. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये त्याची कन्सेप्ट येईल. हे जे इम्पॉर्टंट थोडे टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स आहेत, हे एवढे जरी केले तुम्ही तरी मोर दॅन इनफ आहे. सर हे वायर म्हणजे काय, व्हेरिएबल व्हेरिएबल्स असतात ते व्हेरिएबल्स. डेट का नाही घेत, डेट फंक्शन आहे तर मग नाही तसं नाही आहे. ते व्हेरिएबल्स कसे असतात, लेट्स से व्हेरिएबल म्हणजे आता एखादी जर पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल ना, लेट्स से आपला हा आहे, ठीक आहे. आता एखादा मेजर आपण जो बनवलेला आहे ना, लेट्स से हा टोटल सेल्स मायनस टोटल कॉस्ट. सो याला जर मला व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर मी असं पण लिहू शकतो. लेट्स से मी याला कमेंट करतो, ठीक आहे. आणि इथे मी टाकतो व्हेरी 3 टाइम्स 4 टाइम्स काही पण देऊ शकतो. डॅश 2च्या वरती डॅश दिले की कमेंट होतात ती लाईन. ठीक आहे. व्हेरिएबल देण्यासाठी टाईप कसं करावं लागतं, VAR व्हेरिएबल. हे फंक्शन बघा व्हेरिएबल. व्हेरिएबल लेट से मी काय केले, व्हेरिएबल ए दिला इज इक्वल टू काय दिला, टोटल सेल्स
म्हणजे हा जो व्हेरिएबल ए तो मला माझी काय करेल, टोटल सेल्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करेल. म्हणजे मी फक्त काय करतोय की डिनोट करतोय टोटल सेल्स म्हणजे व्हेरिएबल ए. ते आपण int a is equals to 50. हा तसं त्या लॉजिक जे बिल्डअप करतो ना. आणि व्हेरिएबल बी ला लेट्स से मी काय केलं, टोटल कॉस्ट. आता व्हेरिएबल्स रिटर्न कसे करतो आपण, रिटर्न फंक्शन असतं आपल्याकडे रिटर्न. म्हणजे आपल्याला जर आता याचं आउटपुट काढायचंय, रिटर्न a minus b. हा रिटर्न ए मायनस बी. टोटल प्रॉफिट कुठे डिफाइन केला आपण? टोटल प्रॉफिट म्हणजेच ए मायनस बी येईल ना. अच्छा ओके, याच्यामध्ये असं असं नाही करू शकत का रिटर्न? अच्छा हो गॉट इट, ठीक आहे. आपण जे इथे टोटल सेल्स मायनस कॉस्ट केलं ना, तेच आपण व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये इथे लिहिलं. पण याच्यामध्ये एवढंच आहे की दिस फॉर्म्युला शुड कम विदिन दिस. हा असं टोटल प्रॉफिट नंतर नाही डिफाइन करू शकत. नाही, नंतर डिफाईन करून कसं चाललं, ए मायनस बी करायचंय तर टोटल प्रॉफिट तुला दिस इज माय टोटल प्रॉफिट ना. माझी सेल्स मायनस कॉस्ट ची व्हॅल्यू जी येईल ती टोटल प्रॉफिट येईल ना. ठीक आहे. सो व्हेरिएबल इज नथिंग बट तुम्ही बस एक त्याला डेफिनेशन देता की त्या पर्टिक्युलर फंक्शनला, किंवा तुम्ही जे एखादं जर कॉम्प्लेक्स डॅक्स असेल आणि त्या कॉम्प्लेक्स डॅक्स मध्ये तुम्हाला म्हणजे मेजर्सची जी लेंथ असते ती खूप मोठी असते कधी कधी ना. सो तुम्ही काय करता, मग त्या व्हेरिएबल्सला एक नाव देऊन ठेवता की व्हेरिएबल्स ए म्हणजे या टोटल मेजर्स एवढा एवढा मेजर आहे. मग पुढच्या मेजर्स मध्ये यूज करताना तुम्ही ते व्हेरिएबल्स यूज करता फक्त. जसं सब क्युरी जी आहे ना एसक्यूएल मध्ये, मल्टिपल टाइम सब क्युरी यूज करण्यापेक्षा तुम्ही काय करता, त्याची एक स्टोअर प्रोसिजर क्रिएट करून ठेवता आणि ती स्टोअर प्रोसिजर यूज करता पुढे. हा तस त्या टाइप मध्ये. सो मग आज थांबूयात आपण. उद्या जे नेक्स्ट पेज आहे एक्झिक्युटिव्ह समरी, हे एक्झिक्युटिव्ह समरीचं पेज आहे. नेक्स्ट पेज आपण कस्टमर डिटेल्सचं बघणार आहे ते, आणि त्याच्यामध्ये पण काही टॅक्स वगैरे बघूयात आपण. सो हे जे तुम्ही जर ठेवला तर ठेवू, नाही तर सुट्टी. खूप